तर येरे बंडे आला का? तर आज मी तुला शिकवणार आहे कॉमन इंग्लिश मिस्टेक्स आणि त्याला कशा प्रकारे फिक्स करता येईल हे सुद्धा मी तुला एक्सप्लेन करून देणार. म्हणजे जे रॉंग इंग्लिश सेंटेन्सेस आहे त्याला करेक्ट इंग्लिश सेंटेन्सेसमध्ये कसं करायचं हे सुद्धा मी तुला डिस्कस करून देते. तर पहिलेवाला सेंटेन्स आहे, एखादी व्यक्ती तुला क्वेश्चन करेन की हाऊ ओल्ड आर यू. ओके, हाऊ ओल्ड आर यू म्हणजे ना तू किती वर्षाचा आहे. तर तू या ठिकाणी कसं सांगशील आय हॅव 25 इयर्स. ओके, आय हॅव 25 इयर्स असं सांगशील का? नाही, तर त्या ठिकाणी तू काय सांगशील आय एम 25 इयर्स ओल्ड. ओके, तर हे वाला जे सेंटेन्स आहे करेक्ट होणार आणि हे जे सेंटेन्स आहे रॉंग होणार. तर अशा प्रकारे जे सेंटेन्सेस आहे स्टिक्स करत असतो तो त्याला करेक्ट करण्यासाठी या ठिकाणी हे जे क्लास आहे तू कंटिन्यू कर. ओके, आणि त्यानंतर नेक्स्ट वाला सेंटेन्स आहे लेट्स डिस्कस अबाउट धिस. लेट्स डिस्कस अबाउट धिस. ओके, आणि त्यानंतर याचं जे लेट्स डिस्कस धिस म्हणजे ना आपण हे दोन्ही पण सेंटेन्स यूज करू शकतो, पण हा जो सेंटेन्स आहे हा रॉंग आहे आणि हा वाला जो सेंटेन्स आहे हा करेक्ट आहे. ओके, ज्याला आपण म्हणतो की मॉडेल जे इंग्लिश कम्युनिकेशन आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला या प्रकारे सेंटेन्स यूज करता आलं पाहिजे. आणि त्यानंतर नेक्स्ट वाला सेंटेन्स आय एम गोइंग टू होम. आय एम गोइंग टू होम हे वाला जे सेंटेन्स आहे हे रॉंग आहे. तर करेक्ट सेंटेन्स कसं होणार? आय एम गोइंग होम. आय एम गोइंग होम म्हणजे न हे जे सेंटेन्स आहे मी घराला जात आहे की मी घरी जात आहे. ओके, मी घराला जात आहे थोडं ऑड सेंटेन्स वाटेल, पण हे जे सेंटेन्स आहे थोडं मॉडेल वाटेल. ओके, तर हे सेंटेन्स आहे आय एम गोइंग होम म्हणजे मी घरी जात आहे, हे थोडं सेंटेन्स आहे हे मॉडेल वाटेल. तर तुम्ही या प्रकारचे जे मॉडेल सेंटेन्सेस आहे हे सेंटेन्सेस रेग्युलर यूज करता आलं पाहिजे. ओके, तर बंडे या ठिकाणी लक्ष दे. नेक्स्ट वाला सेंटेन्स आहे ही टोल्ड दॅट ही वॉज बिझी. ही टोल्ड दॅट ही वॉज बिझी. तर हे थोडं रॉंग सेंटेन्स वाटते आणि ऑड वाटते. ओके, त्यानंतर याचं जे करेक्ट सेंटेन्स आहे ही सेड दॅट ही वॉज बिझी. ही सेड दॅट ही वॉज बिझी. तर हे सेंटेन्स आहे राईट सेंटेन्सेस आहेत. अशा प्रकारे तुला जे ऑड सेंटेन्सेस आहे किंवा जे रॉंग सेंटेन्सेस आहे त्याला राईट आणि मॉडेल सेंटेन्समध्ये कसं यूज करता येईल हे तुला अंडरस्टँड करता आलं पाहिजे. ओके, तर मला वाटते की बंड्या तुला हे जे सेंटेन्सेस आहे म्हणजे ज्या कॉमन मिस्टेक्स आहे इंग्लिशबद्दलचे आणि त्याला फिक्स कसं करायचं हे तुला समजलं असेल. त्यानंतर नेक्स्टवाला सेंटेन्स आहे आय लुक फॉरवर्ड टू मीट यू. आय लुक फॉरवर्ड टू मीट यू. तर हा वाला जो सेंटेन्स आहे बंडा हा सेंटेन्स रॉंग आहे. तर याला करेक्ट कसं करशील तर याकडे लक्ष दे. आय लुक फॉरवर्ड टू मीटिंग यू. आय लुक फॉरवर्ड टू मीटिंग यू हा वाला जो सेंटेन्स आहे करेक्ट आहे. ओके, आणि त्यानंतर नेक्स्टवाला सेंटेन्स आहे कॅन यू एक्सप्लेन मी धिस. कॅन यू एक्सप्लेन मी धिस. तर हा वाला जो सेंटेन्स आहे हा सेंटेन्स रॉंग आहे. तर याला करेक्ट करण्यासाठी काय करावं लागेल? हा सेंटेन्स बघ, कॅन यू एक्सप्लेन धिस टू मी. कॅन यू एक्सप्लेन धिस टू मी. ओके, तर रॉंग आणि करेक्ट कसं करायचं याबद्दल तुला अंडरस्टँडिंग करता आलं पाहिजे. माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर आणि माझ्या या व्हिडिओला लाईक कर आणि शेअर कर. तर चल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. जय भारत, जय महाराष्ट्र.